इथं बघू शकता आमची पूजा झालेली आहे. त्यामुळे मी तर नव्हती. सत्यनारायणची पूजा झाली आमच्या इथे व्यवस्थित. आमच्या नणंदबाई कशा दिसतात त्या सांगा. एकच नंबर. केळ खाते मी. ते फारच वेळ आलेली आहे तर आमच्या पूजेच्या व्हिडिओची, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता. तर इथे तुम्ही बघू शकता सगळेजण बसलेले होते. आम्हाला सासूबाई आहेत. बघितलं त्यांच्या तोंडामध्ये मिश्री भरलेली होती. तर इथे जेवणाचा वगैरे कार्यक्रम आमचा होता. तर जेवण चालू होतं. तुम्ही बघू शकता इकडे सगळे पाहुणे वगैरे आहेत. इथे नवरा नवरी आहेत आणि मी पूजेच्या टायमाला नव्हती, कारण मी नवरदेवीचा आवरून देऊन मी गेली होती माझं आवरायला. आणि इकडे सगळं जेवण वगैरे सगळं तयार करत होते. आणि हो, तुमचं वेलकम करायचं तर राहिलंच. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून वेलकम आहे. तर आज डायरेक्ट सुरुवात करत आहे व्हिडिओला, कारण या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे जागरण गोंधळ वगैरे आमचं चालू होतं. खूप छान पद्धतीने चालू होतं. आणि मी वॉइस ओव्हर देणार आहे कारण की कॉपीराईट लागेल म्हणून. नाहीतर इतके छान यांनी गाणी म्हटलेली आहे. खूप 101 गाणी म्हटली. खूप छान जागरण गोंधळ झालेलं. आणि मी ॲक्च्युली इथे सुद्धा लेट पोचली म्हणजे की मी पारसला घेऊन डॉक्टरकडे गेली होती. पारसच्याने माझी तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे पारसला अचानकपणे एकदम जेवण वगैरे त्यांनी बंद केलं होतं. त्याला पोटामध्ये कसं तरीच होत होतं. मग आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. त्याच्यामुळे हे जागरण गोंधळ आमचं सुरू झालं होतं. तुम्ही बघू शकता इकडे की खूप छान प्रकारे यांचं गाणं वगैरे बोलणं चालू होतं. पण हे ऐकवू शकत नाही कारण कॉपीराईट लागेल. आणि इकडे आमची अख्खी फॅमिली होती. सगळेजण पाहुणे वगैरे आले होते. सगळेजण इकडे होते आणि मी सुद्धा इथे बसलेली होती आणि शूट घेत होती. थोडंफार जेवढं मला जमेल तेवढं मी घेत होती. तर खूप छान प्रकारे आमचं जागरण गोंधळसुद्धा झालेलं आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे आमची आजी होती. ह्या आत्या आहेत ह्या बसलेल्या पुढेच. आणि तिकडे खूप मस्त असं म्हणतात ना की नाटक असतं त्या प्रकारे त्यांनी हा माझा छोटा दीर आहे चुलत, त्याला एकदम नटवून थटवून ठेवलं होतं. त्याला माहितीच नाही की त्याच्या चेहऱ्याचं काय चाललेलं आहे. त्याला ते नंतर कळालं. तोपर्यंत सगळी पोरं हसत होती पण त्याला काही कळतच नव्हतं. आणि त्याला खूप काय काय बोलायलाही लावलं होतं. तर तुम्ही ते पुढे ऐकाल की त्याला काय काय बोलायला लावलं होतं. ते हसून हसून फार पोटात दुखायची वेळ आली होती. पण एक नंबर झालेलं आहे आमची पूजा, जागरण गोंधळ. अख्खं गाव बघत होतं. कोणी असं विचार पण नसेल केला की इतकं सुंदर प्रकारे आमचे प्रोग्राम संपन्न होतील. आणि हे सुद्धा माझे सासरे आहेत. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण फॅमिली तुम्हाला बघायला भेटली असेल माझी. सगळे एक मेंबर मध्ये येत होते, म्हणजे होते तिकडे आजूबाजूला. जसे जसे दिसत आहेत तसे मी तुम्हाला ओळख करून देत आहे. तर तिकडे पिनू आहे. पिनू हा आणि तो भाऊ आहे. म्हणजे माझे सर्वात छोटे माझे दीर खूप छोटे आहेत. आणि पारसचे एवढेच आहेत. हे पारसच्या बरोबर खेळत असतात. तिकडे सगळे पारसचे मित्रमंडळी पण तिकडे बसलेले होते. आणि तुम्ही पुढे ऐकालच की काय बोलणं चाललं होतं. नंतर मग पुन्हा ह्यांचं झालं वाघ्या मुरळी नाचते, माहिती आहे तुम्हाला. आता ही काय सांगायची गरज नाही आहे. प्रत्येक ठिकाणाची पद्धत ही वेगवेगळी असते. पण पूजा ही होतेच. कुठल्याही कल्चर असो, कुठलंही कास्ट असो, प्रत्येकामध्ये पूजा किंवा काही विधी असतात त्या केल्या जातात. आणि हे इतके छान डान्स करत होत्या ना की तुम्ही बघू शकता की खूप सुंदर डान्स करत होते हे लोक. म्हणजे आपल्याला जमणारही नाही. आणि त्या कशा फिरत होत्या, नाचत होत्या. ते मी तर फार बघूनच हे झाली होती की खूप सुंदर त्यांनी सादरीकरण केलं. इकडे हे दादासुद्धा खूप छान वाजवत होते ढोल, तुम्ही बघू शकता. आणि इकडे थोडंफार आमचे चाललं होतं बोलणं वगैरे पण चाललं होतं. नाही असं नाही, पण काय तुम्हाला एवढं आवाज येणार नाही कारण माईकवरती ते गाणी म्हणत होते ना, त्याच्यामुळे अख्खा आवाज घुमत होता. खूप सुंदर असं झालं. मला असं वाटतं की माझ्यामुळे तुम्हालासुद्धा देवदर्शन घडलंच असेल. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला देवदर्शन घडलं की नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कसं वाटलं माझ्या दीराचं लग्न, हळद, त्याच्यानंतर आमचा डान्स.
त्याच्यानंतर आमची गावामधून किंवा निघालेली नवरदेवाची स्वारी किती छान भारी होती का नाही, नक्की कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. तुमच्याकडे पण असेच काही प्रोग्राम होतात का हेही नक्की सांगा. आणि इथे सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पार पडल्या, कुठलीही अडीअडचण आलेली नाही. जेवण तर आम्ही तसंही बघायला गेलं तर जेवण पुरेपूर बनवलेलं, म्हणजे पुरून उरलं जेवण. आम्ही काय आटोकाट असं जेवण नव्हतं बनवलं, एक्स्ट्रा जेवण बनवलेलं. आणि जेवणामध्ये सुद्धा मस्त जेवण होतं. पुऱ्या, परत पनीरची भाजी होती, पुलाव होता, आणि लोणचं पापड वगैरे. आणि गोडामध्ये आम्ही जिलेबी मागवलेली म्हणजे तिथेच बनवली होती. आदल्या दिवशी आटा लावला होता आणि दुसऱ्या दिवशी जिलेबी गरमागरम तिथे तळून लगेचच आम्ही सर्व करत होतो. आणि एकूण एक पाहुणा आमचा जेवला, कोणीही उपाशी गेलं नाही, सगळेजण खुशच होऊन गेले. इतका भारी प्रोग्राम झाला की कोणाचाही मानपान राहिला नाही. त्याचं जे 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 काय राहिलं ते पूजेला आले तेव्हासुद्धा आमच्या सासूबाईंनी सगळ्या गोष्टी सगळ्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठेच कोणी रुसलं नाही, रागवलं नाही. ह्यातच आम्हीसुद्धा समाधानी आहेत आणि फुल एन्जॉय केलेलं आहे. आम्ही पडदे के पिचेसुद्धा खूप एन्जॉय केलेलं आहे, की हसत खेळत आम्ही, म्हणजे ते शूट नाही केलं मी, कारण खूप मजाक मस्करीसुद्धा आमची अशी चालूच होती. प्रोग्राम आमचे पुढे जरी ढकलले गेले तरी आमचा एक दिवस असा गेला नाही की आम्ही हसलो नाही किंवा मजाक मस्करी केली नाही. तसं बघायला गेलं तर दीर किंवा आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर असे नाही राहत की ही माझी भाऊजाई आहे किंवा हे माझे दीर आहेत. आम्ही फुल एन्जॉय करत असतो. असं हे नाही बघत की नाही हे दीर आहेत, असं आहे तसं, ह्यांच्यासमोर असं, म्हणजे आम्ही फुल एन्जॉय करतो सगळेच फॅमिली. त्याच्यामुळे काही विषयच नाही की आमच्या घरामध्ये एकदा गेलं ना की माणूस पार येडाच होऊन जाईल. एवढं सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत नुसता हसण्याचा प्रोग्रामच चालू असतो, बाकी काही नाही. इथे बघा ह्यासुद्धा किती सुंदर डान्स करत होत्या. आधी मला असं वाटलं की या नाही काही डान्स वगैरे करणार आहेत, कारण आधी ते गाणेच म्हणत होत्या. नंतर जे चालू केलं काय विचारूच नका, पार मला असं वाटलं मानेमध्ये चमक बिमक भरली तर काय खरं नाही. पण त्यांना प्रॅक्टिस असते तसं बघायला गेलं तर. खूप सुंदर सादरीकरण केलं होतं त्यांनी. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे पण होतच असतील असे सगळे प्रोग्राम, पण हे आमच्या सातारा जिल्ह्याचं आहे. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि ह्या असं पब्लिककडे बघून डान्स करत होत्या. कोणतं तरी गाणं चालू होतं, आता मला काही आठवत नाही, पण चांगलंच चालू होतं. हे पारच्या पप्पांचं काय भलतंच काय चालू होतं, म्हणजे त्यांनी बसण्यासाठी ते कागद घेऊन येत होते. तर म्हटलं काय आता संपत आल्याने कशाला कागद घेऊन आले, म्हटलं नको राहू ते, म्हणून आम्ही बाजूला करून दिलं. कारण इथे तर सगळं आमचं सापच असतं, कारण की काकी सगळं धुवून पुसून देतात. हे माझे सासरे आहेत बरं, मागचे त्यांच्याच मुलाचं लग्न होतं. आणि हे माझे सासरे आहेत. आणि तिकडे नवरदेव आणि नवरा नवरी तर तुम्ही बघितलेलीच आहे. आणि हे बाबा आहेत, त्यांच्या अंगात आलं होतं, तर इकडे त्यांनी पाया वगैरे पडले. तुम्ही बघू शकता, त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि तुम्ही म्हणाल का ही अंधश्रद्धा आहे, तर असेलही किंवा नसेलही, पण देव हा स्वतः येत नसतो खाली, तो माणसाच्या रूपातच असतो. त्याच्यामुळे माणसामध्येच देव आहे. हे जे होते, त्यांच्या अंगामध्ये सुद्धा खंडोबाचंच देव आहे असं म्हणतात, माझ्या सासूबाईंनी सांगितलं. पण जे काही असू दे, मी देवाला मानते. आणि देव हा माणसाच्याच रूपामध्ये येत असतो. कधी कोण कुठल्या रूपात येईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे असं हे नका करू की ही अंधश्रद्धा दाखवते वगैरे, असं काही नाही आहे. देव आहे हा आपल्यातच आहे. त्याच्यामुळे जेवढं घेता येईल तेवढंच घ्या, जेवढं नाही घेता येईल तेवढं सोडून द्या. मला तर खूप भीती वाटत होती, हे असं मारून वगैरे घेत होते. पण ठीक आहे, की जे काय असेल ते असेल. ज्याला मानायचं ते मानतं, ज्याला नाही मानायचं ते नाही मानत. पण ठीक आहे, तर फक्त तुम्ही काही वेगळं काही समजू नका. मी फक्त आमचे झालेले प्रोग्राम तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि हा मुलगा ना, म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, आमचेच नातेवाईक आहे, म्हणजे आमच्या काकी आहेत ना, त्यांच्या भावाच्या सुनेचा मुलगा होता. इतका मस्ती करत होता ना, काय विचारायलाच नको. माझे तर केस ओढू काढले. नंतर मग मी त्याला ओरडली म्हणजे की मी त्याला म्हटलं, जर तू शांत नाही बसला ना तर मी तुला ह्या बाबांकडे देणार, असं सांगितलं त्याला. तो त्याच्या आईलासुद्धा प्रोग्राम बघून देत नव्हता. मग नंतर तो शांत बसला. आता इकडे बघा, हे भंडाऱ्याने पूर्ण आंघोळ केली त्यांनी, कारण त्यांच्यामध्ये म्हणतात की खंडोबाच येतो म्हणून.
तर ठीक आहे, जे आहे ते आहे, पण देव आहे हे मानूनच चालायचं असतं आणि देव आहेच या जगामध्ये, देवाशिवाय काही नाही आहे. त्याच्यामुळे इकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे झालेल्या आहे आणि पुन्हा एकदा सांगते की जे घ्यायचं आहे तेच घ्या. मी फक्त माझ्या घरातले प्रोग्राम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाईट कमेंट कोणीही करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणायचं तर आमच्या नवीन दाम्पत्याला खूप 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 आशीर्वाद आणि शुभेच्छा द्या. आणि इथे आमचे सगळे प्रोग्राम संपन्न झालेले आहेत आणि मी पुन्हा एकदा माझ्या दिरांना आणि माझ्या जावबाईंना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. त्यांनी खूप सुखाने संसार करावा आणि देवाने त्यांच्या डोक्यावरती नेहमी हात ठेवावा. खूप सुंदर असे कुंकू आहे आणि ह्या काकी आहेत आमच्या, बघू शकता. म्हणजे अख्खी फुल फॅमिली आहे. ह्याच्यानंतरचे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते आपले मुंबईमधले येणार आहेत. इकडे आमचे पूर्ण प्रोग्राम संपन्न झाले होते. तर हे कसे वाटले, आमच्या इकडची परंपरा कशी वाटली, तुमच्या इकडे कोणते परंपरा आहे हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि इथे त्यांनी गोमूत्र टाकून घेतलं होतं अंगावरती, गोमूत्राने आंघोळ केली होती. तुम्ही बघू शकता की खूप म्हणजे खूप चांगलं त्यांनी पण हे केलं. त्याच्यानंतर मागे जे आहेत ते माझे आजी सासरे आहेत. तुम्ही बघू शकता, ह्यांना आत्ताच पुरस्कार भेटला आहे. ते हे आहेत, काय म्हणतात ते, तमाशातले ते हे लिहितात, काय तमाशामध्ये ते काम करतात. त्यांना पुरस्कार वगैरे भरपूर भेटलेले आहेत. आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी आपल्या मुंबईमध्ये त्यांचा खूप मोठा सत्कार करण्यात आला. खूप मोठे मोठे फिल्म स्टार वगैरे होते. तर ते बघत होते माझ्या आजी सासरे की सगळं व्यवस्थित झालं आहे की नाही, सगळं व्यवस्थित आहे की नाही. देवाला विचारून पण घेतलं त्यांनी की सगळ्या गोष्टी व्यवस्थित आम्ही केल्यात की नाही. कारण कसं आहे की देवाच्या प्रत्येक गोष्टी ह्या व्यवस्थितच केल्या पाहिजेत. कारण उगाच काही राहिलं की ते मनामध्ये राहून जातं आणि मग जे व्हायच्या त्या गोष्टी होतच असतात. पण खरं सांगायचं तर मी देवाला खूप मानते, भरपूर मानते. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की देवाच्या बाबतीत कधीच कोणी चुकू नये. हे बघा, हे बाबांच्या अंगात आलेलं तुम्ही बघितलं होतं ना मगाशी. तर व्हिडिओ थोडा मागे पुढे झाला. नंतर इकडे पूर्ण घरावरती सगळ्यांवरती गोमूत्र शिंपडलं. माझे आजी सासरे आहेत, बरं बघून घ्या एकदा, खूप मोठे कलाकार आहेत ते. तर इकडे माझ्या सासूबाईंच्या बांगड्या आहेत, माझ्या बाजूलाच बसल्या होत्या त्या. तिथे माझ्या सासूबाई आहेत. सगळे पूर्ण फॅमिलीच होती म्हणायला गेलं तर, असं कोणी नव्हतं असं नाही. सगळे आमचे नातेवाईक वगैरे होते. इकडे पारसचे पप्पा तर काहीतरी चालू होतं, भरपूर काय काय चालू होतं. ते काहीतरी करत होते, काय माहिती काय करत होते. तर इकडे बघू शकता तुम्ही सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित पद्धतशीरपणे झालं, असं काही गडबड वगैरे की झालं नाही किंवा काही राहिलं नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत. आणि खूप दिवसापासून तुम्ही लोक वाट बघत होते की कधीही व्हिडिओ टाकते, कधीही व्हिडिओ टाकते. तर मला वेळ भेटत नव्हता, कारण गावाला असल्यावरती एडिटिंग करणं जमत नव्हतं. कारण घरामध्ये आमच्या भरपूर मेंबर असल्यामुळे कोणाला मी बोलू शकत नव्हते, अरे गप्प बसा गप्प बसा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि इथे थोडेफार फोटोज मी क्लिक केले होते, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा फक्त हा छोटासा प्रयत्न होता. आणि नक्की सांगा मला कमेंटमध्ये की तुम्हाला कसं वाटले, कशी फॅमिली वाटली आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच प्रकारे लग्न होतात का, हे सुद्धा नक्की सांगा. आणि तुम्ही बघू शकता की ते आमचे थोडेफार फोटो आहेत जे की पूजेच्या दिवशी क्लिक केले होते. बाकीचे फोटो तर अजून आलेले नाही आहेत. आल्यानंतर मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवते. ही आमची आजी आहे आणि ह्या काकीची आई आहे. इकडे बघा आमची आजी, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इकडे आत्या आहे, आजी आहे आणि ह्या दोघांना तर तुम्ही चांगलंच ओळखता. आणि इकडे आमच्या आजूबाजूच्या मुली आहेत, तुम्ही बघू शकता. खूप छान असं लग्न पार पडलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा खूप छान आशीर्वाद द्या. आणि मी पुन्हा एकदा भाऊंना आणि वर्षाला शुभेच्छा देते. हॅपी मॅरिड लाईफ, खूप छान मस्त सुंदर संसार करा. आणि ह्याचबरोबर मी हा व्हिडिओ इथेच संपवते आणि पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर लवकरच येणार आहे. आणि पुढचे व्हिडिओ आपले असणार आहेत आपल्या मुंबईमधले डेली रूटचे, जे मी काही करणार आहे ते नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे.
तर तुम्ही माझा पुन्हा एकदा सांगते की माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. त्याच्यामुळे बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. ठीक आहे, चला तर मग भेटूया आपण आता मुंबईचे व्हिडिओ घेऊन. ठीक आहे ना, आवडेल ना तुम्हाला बघायला हे मला नक्की सांगा. चला तर मग आपण आता झोपूयात, कारण हा व्हिडिओ मी एडिट करत आहे रात्री. त्यामुळे गुड नाईट, शुभरात्री आणि काळजी घ्या स्वतःची. आणि आपलं वाक्य आहे शेवटी की आयुष्य हे एकदाच आहे आणि ते सुंदर आहे. तर रडत रडत नाही, तर हसत हसत राहा आणि नेहमी खुश राहा आणि दुसऱ्याला पण खुश ठेवा. चला तर मग बाय बाय.